नमस्कार. रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कालची मोदींची सभा मुंबईकरांना एक बूस्टर डोस देऊन गेली आणि कालच्या मोदींच्या सभेमध्ये असं जाणवलं की खऱ्या अर्थानं कालचं जे भाषण आहे अतिशय सुंदर, राजसाहेब ठाकरे साहेबांचं भाषण आणि मोदी साहेबांचं भाषण मुंबईकरांना किती जरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं कालच्या भाषणातून राजसाहेब ठाकरेंनी दिली आणि स्वतः पंतप्रधान मोदी साहेबांनी दिली. त्यामुळं आता निश्चितच आघाडीच्या नेत्यामध्ये चलबिचल सुरू झाली. अतृप्त आत्मा सुद्धा आता परेशान झालेला असेल आणि अनेक वावड्या उठायला लागलेल्या आहेत की कुठंतरी आत्माच दिल्लेश्वराला जाऊन मिळण्याची शक्यता आहे. कुठंतरी फार मोठी चलबिचल या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 4 जून नंतर होणार आहे आणि कदाचित एक माझा असा अंदाज आहे की अजितदादा, शरद पवार हे पुन्हा एकत्र येऊ शकतात आणि एक वेगळं राजकारण सुरू होईल विधानसभेला. कारण कालची जी मोदीची सभा आहे त्या सभेतून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. संविधान बचावला उत्तर मिळालेलं आहे. भारताचा आर्थिक ग्रोथ किती पद्धतीनं वाढतोय हे मोदी साहेबांनी समजून सांगितलेलं आहे. गेल्या 50-60 वर्षात काँग्रेसने काय दिवे लावले याचा उहापोह झालेला आहे. मुंबईची सुरक्षा फार महत्त्वाची हा विषय मोदी साहेबांनी छेडलेला आहे आणि हा जिव्हाळ्याचा विषय आहे की आज बॉम्बस्फोटसारख्या घटना यापासून कुठंतरी मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे. निश्चितच गेल्या 10 वर्षामध्ये परिवर्तन दिसतं आहे. त्यामुळे मुंबईकर आता विचार करतील. मुंबईकर जरी उद्धवसाहेब ठाकरेंच्या सभेंना गर्दी करत असली तर त्यांचं अंतर्मन, त्यांचं स्वतःचं मत हे न कळत त्या दिवशी मतदान केंद्रावर जाताना ज्यावेळेस ते लोकलमध्ये बसतील त्यावेळेस नक्कीच बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण ही असुरक्षिततेची भावना जी मुंबईकरांच्या मनामध्ये या 10 वर्षापूर्वी होती आणि मोदी साहेबांचं बरोबर आहे की जागोजाग ज्या बोर्ड लागलेले असायचे की जी वस्तू बेवारस आहे त्या वस्तूला हात लावू नका, हे कुठंतरी मनामध्ये धडकी भरवणार. बेवारस बॅग दिसली तरी मुंबईकर घाबरायचे. लोकलमध्ये एखादी बेवारस पिशवी दिसली तरी मुंबईकर घाबरायचे. कारण मुंबईकर सकाळी कामाला बाहेर पडलेला संध्याकाळपर्यंत घरी येईल याची कोणतीही गॅरंटी या मुंबईकरांना नव्हती आणि त्यामुळं गेल्या 10 वर्षात हा अनुभव मुंबईकरांना आलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी थोडा विचार करणं ही आता काळाची गरज निर्माण झालेली आहे. आता कोणी म्हणाल की हा राजकीय पक्षाच्या बाजूनं बोलतो आहे. अहो मला सांगा, आमचे निखिल वागळे जर आघाडीच्या बाजूनं बोलू शकतील, अजून कोणी बोलू शकत असेल तर मला सांगा. मी एक यूट्यूबर, मी पण माणूस आहे, मला पण व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, मला पण व्यक्तिगत विचार आहे, मला पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कदाचित याच्या खाली मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि तो लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. असं मी माझं मत मांडतोय. शेवटी निर्णय हा जनतेला घ्यायचा आहे आणि मुंबईकर जनता ही प्रचंड हुशार आहे. मुंबईकर जनतेला स्वतःचं हित, भारताचा आर्थिक ग्रोथ, सगळ्यात मोठ्या योजना आणि आज मुंबईचा विकास कोणी रोखला, कितीतरी योजना आज आडवा आले त्या योजनेला. या योजनेला आडवं येणाऱ्याला आडवं करून मुंबईकरांना आता पुढे जावं लागणार आहे. कुठेतरी भावनिक राजकारण. सोनिया गांधींनी कुठेतरी सभेमध्ये सांगितलं की आता मी तुम्हाला माझा मुलगा दान देते, माझ्या मुलाला पदरात घ्या. हे ठीक आहे, तुमच्या पदरात तुमच्या 50-60 वर्ष या जनतेनं काँग्रेसला पदरात घेतले. काँग्रेसनं काय दिलं? काँग्रेसनं काय दिलं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मुस्लिम समाजाच्या महिलांना सर्वात मोठं जे 3 तलाकचा कायद्याला तरी तलाक देऊन टाकला.
यापेक्षा धाडसी निर्णय काय असू शकतो? बाबरी मस्जिद उद्ध्वस्त झाली, राम मंदिर बनेल का नाही हे शंका लोकांच्या मनामध्ये होती. म्हणूनच मोदी साहेब म्हणले मोदी है तो सब मुमकिन है. म्हणूनच आता मुंबईकरांनी विचार करण्याची वेळ आली आहे. एकीकडे शरद पवार साहेबांना अत्रत्पा आत्मा म्हणल्याचा राग आला आणि काल तर पवार साहेबांनी धमकीच दिली की माझा आत्मा काही तुम्हाला खुर्चीत बसू देणार नाही. पवार साहेब, तुमचा आत्मा कधी कुठं विलीन होईल? पवार साहेब कधी कोणत्या पक्षाला साथ देतील, कधी कुणाचा पाठिंबा काढून घेतील आणि कधी अजितदादांच्या घरी जेवायला जातील याचा नेम नाही. त्यामुळं पवारसाहेब, तुमच्या विश्वासार्हतेबद्दल आता महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. अहो, तुमच्या घरच्या अजितदादांनाच तुमच्याबद्दल शंका आहे तर इतर जनतेला वाटण्याचं कारणच आहे ना. त्यामुळं मुंबईकर जनता ही फार हुशार आहे आणि राजसाहेब ठाकरेंचं कालचं जे मागणी आहेत प्रचंड एक विचार करून, प्रत्येक मागणीचा विचार करून त्याने त्या मागण्या मांडलेल्या आहेत. त्यामुळं राजसाहेब ठाकरेंनी जे काल एक वाक्य उच्चारलं की जे सत्तेतच येणार नाहीत त्यांच्याविषयी बोलून तुम्ही वेळ का वाया घालवताय, आणि हे कुठंतरी आता जाणवायला लागलेले लक्षात ठेवा. त्यामुळं जरी काही मराठवाड्यामध्ये थोडं बहुत इकडं तिकडं डॅमेज होत असलं, जरी काही सर्व्हेस हे भाजपच्या विरोधात येत असले, महायुतीच्या विरोधात येत असले, आणि एक सांगतो, प्रत्येकाला आपापलं चॅनल चालवायचं आहे, प्रत्येकाला आपली प्रगती करायची आहे. त्यामुळं प्रत्येकजण उठतो, काहीतरी स्वतःचं मत मांडतो, पण प्रत्येकाला हे समजत नाही की आपण ह्याच्या देशाचं भलं करतो का आपण देशाला नुकसान करतो आहे. कारण ही लोकसभेची निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. ही काही विधानसभेची निवडणूक नाही, ग्रामपंचायतची निवडणूक नाही ना जिल्हा परिषदची निवडणूक नाही. या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण उद्या देशाचं भविष्य तुमच्या एका मतामध्ये हे दडलेलं आहे. मुंबईकरांनो, सावध राहा. तुमच्या मतावर डल्ला मारण्यासाठी कुणी येईल. कृपा करून तुम्ही तुमचं मतदान कुणाला विकू नका. तुमच्या मतदानाची किंमत ही लाखो करोडो रुपये. स्वतःचा स्वाभिमान, आत्मसन्मान 500 रुपयाच्या, 1000 रुपयाच्या, 2000च्या नोटेला विकू नका. माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की सत्सक विविध बुद्धीला जागृत होऊन मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षात काय विकासाची कामं केलीत ती आपल्या डोळ्यासमोर ठेवून दिशाभूल न होता फक्त मुंबईकरांचं काय, मुंबईकर मतदानाला बाहेरच पडत नाहीत. कित्येक मुंबईकरांच्या आता यात्रेचे प्लॅन झालेले असतील की मतदाना दिवशी कुठे हिल स्टेशनला जायचं. मित्रांनो, कृपा करून तुम्हाला हात जोडू विनंती हो. अहो, पुन्हा आपल्याला 5 वर्ष हिल स्टेशनलाच जायचं आहे. पुन्हा 5 वर्ष जर तुम्हाला सुखा समाधानाने तुमची गाडी घेऊन सुरक्षित पद्धतीनं जर हिल स्टेशनला जायचं असेल, जर अगदी निश्चिंत पद्धतीनं प्रवास करायचा असेल, निश्चिंत पद्धतीनं जीवनाचा प्रवास करायचा असेल तर मतदान करणे ही काळाची गरज आहे. म्हणून जसं कन्यादान, जसं रक्तदान, तसं मतदान आहे, लक्षात ठेवा. अहो, एक बाप 20 वर्ष आपल्या मुलीला सांभाळून इतरांच्या हवाली करताना त्याच्या ज्या भावना असतात त्या भावना तुमच्या मतदानामध्ये दडलेल्या आहेत. म्हणून म्हणतात जसं कन्यादान तसं मतदान आहे. म्हणून त्या मतदानाला फार महत्त्व आहे. ते मतदान माझ्या एका मतानं काय फरक पडणार आहे ही भावना जर प्रत्येकानं मनामध्ये आणली तर त्याचा परिणाम टक्केवारीवर होईल आणि त्याचा परिणाम या देशाच्या राजकारणावर होईल आणि पुढे मात्र आपल्या हातात पश्चातापाशिवाय काही राहणार नाही, हे लक्षात ठेवा. दर 6 महिन्याला पंतप्रधान बदलायचा आहे का 5 वर्षाला एकदा पंतप्रधान बदलायचा आहे हे मुंबईकरांनी ठरवणं ही काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात मोठं आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायचं आहे. कारण आज या देशाला सगळ्यात महत्त्वाचा जर रोग कोणता असेल जो एड्सपेक्षा कॅन्सरपेक्षा ग्रस्त आहे ते म्हणजे भ्रष्टाचार. बघितलं ना तुम्ही, कालच बीडच्या एका इन्स्पेक्टरकडे कोट्यवधीचं गबाळ सापडलं. काय चाललंय राजकारणामध्ये? जातीवाद आणला चालला आहे. इकडं सांगितलं जातं ना जात पर ना पात पर मोहर लगेंगी. अरे, आणि इकडं तर तुमचं राजकारण सुरू झालेलं आहे, जातीपातीचं राजकारण सुरू झालेलं आहे.
त्यामुळे हे कुठंतरी राजकारण थांबलं पाहिजे, एकमेकावरचे हल्ले थांबले पाहिजेत, पैशांचं वाटप बंद झालं पाहिजे. आणि जो कोणी तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला विचारेल क्या भाव निकाले है अपने ईमान का, क्या भाव निकाले है अपने स्वाभिमान का, तर त्यांना ठणकावून सांगा आम्ही गरीब जरूर आहेत, आम्ही कष्ट करून खाणारे मुंबईकर जरूर आहेत, पण आम्ही आमचा स्वाभिमान विकणारे मुंबईकर नाही आहेत. अगले घर चले जा, अब रोटी डालना बंद कर दिया है. त्यामुळं तुमच्या मनाला, तुमच्या अंतःकरणाला सत्सग विवेक बुद्धीनं विचारा, मी काय करेल. मशीन पुढे जा आणि तुमचं मन तुम्हाला काय सांगते विचारा, स्वतःच्या अंतर्मनाला विचारा की मी काय करू. तुमचं मन तुम्हाला जे सांगेल, पण तुमचं मतदान हे करा. मतदान करणे ही काळाची गरज आहे आणि तुमच्या एका मतावरच प्रत्येकाचं एक मत फार आवश्यक आहे, लक्षात ठेवा. आणि जो राष्ट्रपतीला एक मतदान करायचा अधिकार, तोच माझ्या धारावीतल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माझ्या राधा काकूला करायचा अधिकार. म्हणजेच एक मतदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत संविधानात दिलेला अधिकार आहे. त्यामुळे कुठंतरी संविधान बदलणार आहे, कुठंतरी असं होणार आहे, कुठंतरी तसं होणार आहे, मग पुन्हा निवडणूकच होणार नाही. ह्या भूलथापांना बळी पडू नका. तुमच्या अंतःकरणाला विचारून सत्सक वे बुद्धीनं 100% मतदान करा. 100% देश सुरक्षित राहील. ही एका कलाकाराची तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, लक्षात ठेवा. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.